नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्सच्या या लेक्चर्समध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण कंबाईन पूर्व परीक्षा 2022 यामधील इकॉनॉमिक्सचे प्रश्न यांचं PYQ अनालिसिस सध्या पाहत आहोत. तर सुरुवात करतोय आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे की मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या अधिक होती? ठीक आहे, तर हा टॉपिक तुम्हाला कळला असेल की तुम्हाला विचारलं की भारतामधील कृषी पतसंस्था म्हणजे ॲग्री इकॉनॉमिक्स मधील हा तुम्ही टॉपिक्स पकडू शकता. म्हणजे जर ओव्हरऑल ब्रॉड अँगल विचार केला तर, प्रिलिमच्या अँगलने विचार केला तर तुम्ही ॲग्रिकल्चर देखील घेऊ शकता आणि बँकिंग देखील घेऊ शकता. ठीक आहे, पण ऍक्च्युली PACS अर्थात प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी यांना बँक असं मानलं जात नाही. ठीक आहे, पण ते कसं ओव्हरऑल बँकिंग स्ट्रक्चरचा पार्ट असल्यामुळे आपण त्याचा अभ्यास करत असतो. आता प्रश्न विचारलाय काय की सगळ्यात जास्त PACS कुठे होतं, अर्थात प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सोसायटी हे सगळ्यात जास्त कुठे होते असं विचारलं त्यांनी प्रश्न. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा PACS ओव्हरऑल एक आढावा दाखवतो. ठीक आहे, तर बघा. तर सहकारी बँकांची रचना कशी असते? सहकारी बँकांची रचना तुम्ही पाहू शकता की ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगळी रचना असते. ग्रामीण भागामध्ये आपण त्याचे दोन प्रकार करू शकतो. एक असतं ते म्हणजे लघु मुदतीचे कर्ज देणारे आणि दुसरं असतं ते म्हणजे दीर्घ मुदतीचे कर्ज देणारे. शहरी भागामध्ये अनुसूचित आणि गैर अनुसूचित असे दोन त्याचं क्लासिफिकेशन आहे. शहरीचं जास्त आपल्याला महत्वाचं नाहीये, ग्रामीण भागाचं जास्त महत्वाचं आहे. तर ग्रामीण भागामध्ये बघा, ज्या पॅक्स असतात प्राथमिक कृषी पतसंस्था ही सगळ्यात ग्राउंड लेवलच्या संस्था तुम्ही म्हणू शकता. ते शेतकऱ्यांना कर्ज पैशाच्या स्वरूपात प्रोव्हाइड करतात किंवा वस्तूंच्या स्वरूपात अवजार बियाणे यांच्या स्वरूपात देखील ते कर्ज देत असतात. तर प्राथमिक कृषी पतसंस्था त्या असतात जी की तुम्हाला प्रश्नामध्ये विचारले. त्यांच्यावर कोण असतं? तर त्यांच्यावर असतं DCB, त्यांच्यावर असतं SCB. तर हे सगळं ऑलरेडी आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहिले. आणि लॉंग टर्म साठी कर्ज देणाऱ्या संस्था कुठल्या? तर SCAR-DB आणि PCAR-DB असं शॉर्टकटमध्ये दिलंय. राईट, तर आपण पुन्हा आपल्या प्रश्नाकडे येऊया. त्यांनी विचारलंय काय, तर सगळ्यात जास्त संस्था कुठे होत्या? राईट, आता विचार करा की सगळ्यात जास्त आता आपण पाहिलं की कोऑपरेटिव्ह जर विचार केला, सहकारी बँकांची रचना विचार केला तर सगळ्यात जास्त कोऑपरेटिव्ह जे संस्था आहेत ना त्या अँगलने विचार केला तर ते महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये सहकारीची चळवळ खूप चांगली पसरली. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये लोणीजवळ प्रवरानगर या ठिकाणी स्थापन झाला. आणि कोऑपरेटिव्ह संस्था महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. त्याच्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की साखर कारखाने, दूध डेअरी, त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्हचं तुम्हाला वर्चस्व दिसतं. राईट, हे जर तुम्हाला ऍटलिस्ट माहित असेल तर तुम्ही त्या अँगल ऑप्शन महाराष्ट्र करू शकता. मी लॉजिकली तुम्हाला सांगतोय. आता फॅक्च्युअल अँगलने विचार केला तर हे तुम्हाला कोर बुक्स मध्ये कुठे ना कुठे वाचायला भेटेल. आपण आपल्या बुकमध्ये ते नक्कीच कन्सिडर केलंय. ते हे बघा, पॅक्सचा जर आपण विचार केला ओव्हरऑल तर पॅकची सगळ्यात जास्त संख्या कुठे आहे? सर्वाधिक PACS कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांची संख्या किती होती? म्हणजे ज्यावेळेस आपण डेटा घेतला त्यावेळेस 21,097 एवढी PACS एवढी संख्या होती. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात PACS कुठं आहे, अर्थात पॅक्स कुठे आहेत? तर ते आहेत महाराष्ट्रामध्ये. राईट, तर सिंपल प्रश्न होता, म्हणजे फॅक्च्युअली पण सॉल्व्ह करता येऊ शकतो आणि लॉजिकली मी तुम्हाला लॉजिक सांगितलं की सहकार महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पसरलाय आणि त्याच्यामुळे तुम्ही तो ऑप्शन करू शकता. नंतर पुढचा आहे. आता ठीक आहे, हे लॉजिक तुमचं हाच जर प्रश्न वेगळ्या अँगलने विचारला असता, वेगळ्या अँगलने म्हणजे कसा, वेगळी फॅक्ट. आता समजा मी तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्राचं लॉजिक तुम्ही लावलं, ठीक आहे, पण समजा तुम्हाला असं विचारलं असतं की सगळ्यात डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुठे आहेत? त्या ठिकाणी महाराष्ट्र नाही मित्रांनो, त्या ठिकाणी येतं उत्तर प्रदेश. या ठिकाणी तुमचं हे लॉजिक लागत नाही. त्याच्यामुळे लॉजिकला देखील काही प्रकारात लिमिटेशन आहे. तुम्हाला फॅक्ट माहित असलं तर बेटर राहतं. राईट, सगळ्यात DCB अर्थात डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहेत. महाराष्ट्रात किती आहेत? तर 31 आहेत. आणि देशामध्ये स्टेट कोऑपरेटिव्ह बँक किती आहेत? तर 33 आहेत. ह्या गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या सध्या. तर हे होता आपला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आपण पाहूया, ते म्हणजे 1993 मध्ये सरकारने काय केलं तर कोणाच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती. आता ही समिती नेमण्याचं कारण काय? तर आपल्याला माहिती की 1991 मध्ये आपण काय केलं होतं, LPG रिफॉर्म केले होते. आणि LPG रिफॉर्म काय केलं तर आपल्याला माहिती की बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस आला होता. त्यावेळेस आपल्याला वर्ल्ड बँक आणि IMF ने लोन दिलं आणि त्यांनी आपल्याला काही कंडिशन टाकल्या होत्या आपल्यावर
त्याला स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम म्हणतात. तर ते करण्यासाठी आपल्याला म्हणजे आपल्याला ज्यावेळेस त्यांनी लोन दिलं त्यावेळेस त्यांनी ह्या अटी आपल्याला टाकल्या होत्या आणि मग आपल्याला ह्या सगळ्या सुधारणा करणं गरजेचं होतं. सुधारणा कुठल्या? तर औद्योगिक क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये टॅक्स क्षेत्रामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये, अशा ज्या फायनान्शियल सेक्टर आहेत त्या ठिकाणी आपल्याला जे काही बंधने आपण लावले होते ते बंधन काढून टाकून आपल्याला एलपीजीचा मार्ग अनुसरायचा होता. तर त्या दृष्टीने आपण काय केलं होत्या, वेगवेगळ्या कमिटीज नेमल्या होत्या. त्यापैकी एक महत्वाची कमिटी म्हणजे तर या सगळ्या कमिटी रंगराजन कमिटी. ऍक्च्युअली त्यांनी काही काही प्रश्न याच्यामध्ये ऑप्शन थोडेसे जवळजवळ दिलेत, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं कन्फ्युज होऊ शकतं. तर 93 मध्ये लक्षात घ्या, तुम्हाला मी दाखवतो एक सेकंड. ते बघा, निर्गुंतवणूक आयोग किंवा निर्गुंतवणूक समिती, या सगळ्या वेगवेगळ्या समिती कमिटी आपण आपल्या बुकमध्ये घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये रंगराजन निर्गुंतवणूक समिती 1993 आहे. त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही संरक्षण आणि ऊर्जा हे क्षेत्र सोडून बाकी सर्व सार्वजनिक प्रकल्प जे असतील त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. सार्वजनिक प्रकल्प म्हणजे काय? ज्या ठिकाणी सरकारची मालकी असते, लक्षात घ्या. सरकारी कंपनी ज्या असतात ना त्या ठिकाणी सरकारची मालकी जास्त असते, म्हणजे 51% जास्त शेअर त्यांचा असतो त्या कंपनीमध्ये. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा रोल महत्वाचा असतो. डिसिजन मेकिंग पॉवर सरकारला असते, त्यामुळे त्याला आपण म्हणतो पब्लिक सेक्टर. ठीक आहे, म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. तर ह्या कमिटीचं काय म्हणणं होतं, ह्या कंपन्या काय झाल्यात, सध्या तोट्यात गेल्यात. त्यामुळे सरकारने यांना तुम्ही काय करू नका, जास्त एंटरटेन करू नका, तुम्ही सरळ सरळ काय करा, यांच्यामध्ये निर्गुंतवणूक करा. म्हणजे काय, प्रायव्हेट सेक्टरला याच्यामध्ये गुंतवणूक करायची परवानगी द्या. जेणेकरून काय होईल, ह्या कंपन्यांची सार्वजनिक कंपनीची इफिशियन्सी वाढेल, तर तोट्यातनं बाहेर येतील. कारण कसं, पब्लिक कंपन्यांमध्ये तेवढी शिस्त पाळली जात नाही सगळ्याच बाबतीमध्ये, पण प्रायव्हेट कंपनीमध्ये शिस्त पाळली जाते. आणि म्हणून मग प्रायव्हेट कंपनीचा शिस्तीचा आणि टेक्नॉलॉजीचा ह्या सार्वजनिक कंपन्यांना देखील फायदा होईल. त्या अँगलने त्यांनी डिसइन्व्हेस्टमेंट करायला सांगितली होती, राईट. आणि त्यांनी असं देखील सांगितलं की एक निर्गुंतवणूक आयोग स्थापन करा. तर हे रंगराजन कमिटी होती आणि हाच प्रश्न तुम्हाला विचारलाय, राईट. तर हे झालं रंगराजन. आता जी व्ही रामकृष्णचा संबंध कसा येतो तुम्हाला सांगतो. बघा, पुढे जाऊन पहिल्यांदा निर्गुंतवणूक समिती स्थापन केली ती 1996 मध्ये. कुठल्या रिकमेंडेशननुसार? रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार आपण पहिल्यांदा निर्गुंतवणूक समिती स्थापन केली 1996 ला, आणि त्याचे अध्यक्ष होते जी व्ही रामकृष्ण. म्हणून तुम्हाला म्हटलं की ऑप्शन हे खूप जवळजवळचे दिले, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. पण तुमची फॅक्टवर जर कमांड असेल तर तुम्हाला या ठिकाणी चुकायचा काही चान्स नाही. तर जी व्ही रामकृष्ण हे नंतर लक्षात घ्या, पहिला जो निर्गुंतवणूक आयोग होता त्याचे अध्यक्ष होते. पी सी रंगराजन हे 1993च्या मेन कमिटीचे सदस्य होते, सॉरी अध्यक्ष होते, राईट. सी रंगराजन कमिटी, राईट. नंतर बाकीचे मग मॉन्टेक, अहलुवालिया, चंद्रशेखर, हे सगळेच असे बनाय ऑप्शन आहेत. त्याच्यामुळे म्हणतो ना आपण, याला जास्त एंटरटेन करू नका. हे मॅच तुमचं कन्फ्युजन व्हायला पाहिजे ते ह्या दोन ऑप्शन मध्ये, राईट. नंतर पुढचं आपण पाहूया. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया ते म्हणजे सन 2017-18 मध्ये, कधी, सन 2017-18 मध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय की सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक अर्थात एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 23.6% हे कुठल्या क्षेत्रामध्ये झाली होती. आता लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे ना, विचार करा 2022च्या प्रिलिमला विचारलाय, त्याच्यामुळे मागची 2-3 वर्षाचं करंट विचारलंय त्या अँगलने असं पकडू शकतो. त्यामुळं करंट करताना तुम्हाला खूप जुनं पण करायची गरज नाही आणि खूप एकदम शॉर्ट करायची गरज नाही. तुम्ही ऍटलीस्ट 1 वर्षाचं करा आणि मागच्या 2-3 वर्षाचं जस्ट वळवळ चालून घ्या. पण याचा आउटपुट रेशो कमी असतो 2-3 वर्षाचा. ऍटलीस्ट मागच्या 1 वर्षाचं केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला आउटपुट भेटतं. तर आता याच्यामध्ये विचारलंय काय, 17-18 मध्ये एफडीआय गुंतवणूक किती होती? तसं पाहिलं तर प्रश्न डिफिकल्ट कॅटेगरी जाईल, कारण कसं आपण एवढा पण जुना डेटा त्या अँगलने करत नाही. हा, जर तुमचा कोअर बुक मध्ये दिलेला असेल तर कोअरच्या अँगलने प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे. तर आता लेटेस्ट आकडेवारी आपण जर विचार केली तर लेटेस्ट आकडेवारी तुम्हाला चेंज झालेली दिसेल. आता ऑप्शन मध्ये दिलंय काय, तर कम्युनिकेशन सर्व्हिस म्हणजे संप्रेषण सेवा, नंतर रिअल आणि होलसेल ट्रेड म्हणजे तुमचा किरकोळ घाऊक व्यापार, नंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे वस्तू निर्माण क्षेत्र, आणि फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे तुमचं वित्तीय सेवा. आता या ठिकाणी तुम्हाला जर भले जर फॅक्च्युअली माहिती असेल तर तुम्हाला मी लॉजिक सांगतो. लॉजिक असं आहे की आपल्याला माहिती आहे भारतामध्ये सेवा क्षेत्राचा जीडीपी मध्ये खूप वाटा आहे आणि एफडीआय मध्ये देखील त्याचा सगळ्यात जास्त वाटा असतो. हा जर तुम्हाला कॉमन सेन्स माहित असेल तर तुम्ही हे बाकीचे ऑप्शन इलिमिनेट करू शकता. तर कुठले? तर बघा, वस्तू निर्माण क्षेत्राला तुम्ही इलिमिनेट करू शकता, कारण का मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे इंडस्ट्रीमध्ये येतं, त्याच्यामुळे त्याला आपण सर्व्हिसमध्ये घेत नाही. तुम्ही पहिला ऑप्शन हा इलिमिनेट केला पाहिजे, वस्तू निर्माण क्षेत्र. हा, आता बाकी सर्व्हिसेस मधले तुमचं कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं, कम्युनिकेशन सर्व्हिसेस आणि फायनान्शियल सर्व्हिसेस, राईट.
तर यापैकी तुम्ही कुठला तरी ऑप्शन निवडू शकता तुमच्या रिस्कनुसार. आता आपण याचा लेटेस्ट ट्रेंड जर पाहिला ह्या प्रश्नाचा, म्हणजे सध्या आकडेवारी कशी याची मी तुम्हाला ती देखील दाखवतो. कारण कसं आता आकडेवारी थोडीशी लवकरची म्हणजे लेटेस्ट वाले विचारतील मागच्या 2-3 वर्षाची. तर त्या अँगलने देखील आपण काय करूया, याच्या आकडेवारी पाहूया की एफडीआय मध्ये कसा ट्रेंड आहे, म्हणजे कुठल्या क्षेत्राला जास्त एफडीआय प्राप्त झाला. तर बघा 23-24 ची आकडेवारी आहे. सगळ्यात जास्त एफडीआय प्राप्त झालाय संगणक म्हणजे कॉम्प्युटर वगैरे सर्व्हिसेस, नंतर सेवा क्षेत्र, नंतर बांधकाम, व्यापार आणि ऊर्जा. नंतर 22-23 मध्ये कसं होतं, संगणक, सेवा क्षेत्र, व्यापार, औषधी आणि वाहन उद्योग. म्हणजे पहिले 2 तर कॉमन आहेत, संगणक आणि सेवा क्षेत्र मागचे 2 वर्ष कॉमन आहेत. नंतर पुढचं ते 2000 ते 2024 असं जर 20 वर्षाचा स्पॅन आपण विचारात घेतला तर 20 वर्षाच्या स्पॅन मध्ये सगळ्यात जास्त कुठे प्राप्त झालं ते सेवा क्षेत्रामध्ये, म्हणजे टोटलचे 16% प्राप्त झाले सेवा क्षेत्रामध्ये. नंतर संगणक, नंतर व्यापार, नंतर दूरसंचार, नंतर वाहन उद्योग. म्हणजे सध्या दूरसंचार सध्या खाली गेलाय, राईट. पण 2018च्या आसपास कधी होतं त्याचे वर होतं, दूरसंचार वर होतं, आणि तोच प्रश्न तुम्हाला विचारला होता, राईट. तर तुमचं कम्युनिकेशन सर्व्हिसेस यांच्यामध्ये जास्त तुमचं एफडीआय प्राप्त झालेलं आहे. किती? एकूणच्या जवळपास 23.6%. ठीक आहे. तर हे थोडासा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, लॉजिकली तुम्हाला सांगितलं. 2 ऑप्शन तुमचे ऍटलिस्ट एलिमिनेट होऊ शकतात, बाकी रिस्क घ्यायची का नाही तुमच्या हातात आहे. चलो नंतर या ठिकाणी मी करेक्ट वाले हे करून ठेवतो. हा, आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया की वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22च्या बजेटमध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या किती शहरांसाठी 2217 एवढं कोटी प्रदान करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय, तर आपल्याकडे जे एअर पोल्युशन होतं ते कुठेतरी आपल्याला कमी करायचे, त्याच्यामुळे मग ते करण्यासाठी बजेटमध्ये काही प्रोव्हिजन केलं. तर किती केलेत, तर 2217 कोटी एवढे केले, आणि काही ठराविक सिटीसाठीच केले. तर आता अशा सिटी किती, तर बघा मिलियन प्लस सिटीसाठी म्हटलं त्यांनी. मिलियन प्लस म्हणजे काय, तर अर्बन सेंटर्स मिलियन प्लस सिटी. मिलियन म्हणजे काय, ती दशलक्ष. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी ते करायचं होतं, राईट. तर त्या अँगलला आपण विचार केला तर आपण बघा हा बजेटचा क्वेश्चन आहे, म्हणजे हा करंटचा क्वेश्चन आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला लॉजिक लावायला थोडासा कमी स्कोप असतो, पण तुम्हाला एक मी थोडंसं या ठिकाणी डोकं देऊ शकतो की आपण तुम्ही कशा प्रकारे करू शकता. मी 1 सेकंद तुम्हाला मी याचं दाखवतो. तर हे बघा 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये टोटल किती मिलियन सिटीज आहेत, म्हणजे दशलक्ष शहर आहेत, 53 सिटीज आहेत. आता त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा किती किती की वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी तुम्ही ठराविक मिलियन प्लस सिटीसाठी काय गोष्टी काय केल्यात, म्हणजे एअर पोल्युशन कमी करण्यासाठी काही बजेट दिले. आता तुम्हाला मी आता एक फॅक्ट दाखवले की भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार किती मिलियन सिटीज आहेत, तर 53 मिलियन सिटीज आहेत. मिलियन सिटी म्हणजे काय, ज्यांचे पॉप्युलेशन 10 लाखापेक्षा जास्त आहेत असे 53 सिटीज आहेत. तर 53च्या अँगल विचार केला तर तुमचा शेवटचा ऑप्शन पहिला एलिमिनेट झाला पाहिजे, कुठला, 62 वाला. कारण एवढे सिटीज आहेत नाही, म्हणजे राहतं तुमच्याकडे कुठे 32, 42 आणि 52. ठीक आहे. आता या ठिकाणी देखील तुम्ही जर मला असं विचारलं की सर आम्हाला तिघांमध्ये काहीतरी डोकं लावायचंय, तर मी याच्यामध्ये देखील तुम्हाला असं सांगेल की तुम्ही 52 हा आकडा देखील एलिमिनेट करू शकता. कारण बघा तुमचे 53 मिलियन प्लस सिटीज आहेत, बरोबर. तर 53 पैकी सरकार त्यांना पैसे देणार नाही, कारण सरकार पहिल्यांदा काय करतं, ऍटलिस्ट थोडंफार ट्राय करून पाहतं आणि मग सगळ्यांना लागू करतं. आता तुम्हाला जर खेळायचंच तर तुम्ही 32 आणि 42 मध्ये खेळू शकता, पण याच्यामध्ये तुम्हाला कुठला ना कुठला निवडावं लागेलच, राईट. त्याच्यामुळे तुम्ही 42 ला घेऊन चला. ठीक आहे. तर ह्या तुमचा 59चा क्वेश्चन फॅक्च्युअल आहे, म्हणजे फॅक्च्युअल आहे आणि करंट ओरिएंटेड आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लॉजिक लावता येऊ शकतं, पण तुमच्या रिस्कवर 50-50 मध्ये तुम्ही खेळू शकता. आणि त्याचं मी तुम्हाला लॉजिक देखील सांगितलं. तुमच्याकडं एक फॅक्ट माहिती होती तुम्हाला की भारतामध्ये 53 मिलियन सिटीज आहेत, किती 53 आहेत टोटल, आणि त्याच्यामध्ये काही महाराष्ट्रामध्ये देखील आहेत. ठीक आहे. तर हा प्रश्न अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे देशातील द्वितीय क्रमांकाचा उद्योग. आता त्यांनी जोडायला विचारलाय बघा. हा प्रश्न देखील तुमच्या कोड बुक मध्ये असं तुम्हाला
हा जर प्रश्न अँगलने विचार केला, हा जॉग्राफीच्या अँगलने देखील तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतो. जॉग्राफी, इकॉनॉमिक जॉग्राफी असतं ना त्या अँगलने तुम्ही इकॉनॉमिकच्या अँगलने देखील सॉल्व्ह करू शकता. आता मी काय करतो, तुम्हाला थोडस याला लॉजिकली सांगतो बघा. आता काही काही कधी कधी कसं असतं, पुस्तकामध्ये असे डायरेक्ट तुम्हाला दिलेले नसतात, थोडंसं डोकं लावायचं असतं. आता त्यांनी म्हटलंय काय की देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग कुठला, नंतर देशातील सर्वात जुना आणि संघटित क्षेत्रातील उद्योग कुठला, नंतर जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग कुठला आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारा उद्योग कुठला. आता तुम्ही ऑप्शन नीट वाचा. सुती कापड उद्योग, लोह, साखर आणि वाहन. आता जर मी काय करतो, एक एक ऑप्शन जर घेतला की द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग कुठला, आता मला माहित नाही असं समजू, पण बाकीचे तुम्ही ऑप्शन बघा की देशातील सगळ्यात जुना आणि संघटित क्षेत्रातील उद्योग कुठला. तर आपल्याला माहिती की तुम्हाला हडप्पा संस्कृतीमध्ये देखील आपल्याला कॉटन सापडलं, आठवतंय? तर कॉटन म्हणजे विचार करा, हडप्पा संस्कृतीपासून कॉटन आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे हडप्पा संस्कृती होती 2000 ख्रिस्तपूर्व बीसी, आता चालू आहे 2025, म्हणजे जवळपास 4025 वर्षापासून आपल्याकडे कॉटन वापर करतो आपण. त्या अँगलला एवढं जर आपण डोकं लावलं, 80 हिस्ट्रीचं आपण डोकं लावलं, तर तुमचा सगळ्यात जुना उद्योग कुठला येतो आपल्याकडे? सुती उद्योग येतो. ठीक आहे, कळलं? आता पुढचा ऑप्शन बघा, जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग. आता पुढचा ऑप्शन बघा, लोह आणि स्टील. तर आपल्याला माहिती की आयर्न आणि स्टील आपल्याला सगळ्याच ठिकाणी ऍज अ बेसिक गोष्ट म्हणून लागतात. तसं तुम्हाला बिल्डिंग उभारायचे आयर्न लागतंय, तुम्हाला समजा ब्रिज उभारायचं आयर्न लागतंय, तुम्हाला रेल्वे ब्रिज उभारायचे आयर्न लागतंय, स्टील लागतंय. जे काय आहे ते तुम्हाला इंडस्ट्री उभारायचंय आयर्न लागतंय, स्टील लागतंय. म्हणजे आयर्न आणि स्टील लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी बेसिक गोष्टी म्हणून लागतात. तुम्हाला बांधकाम करायचंय, बिल्डिंग बांधायची, ऑफिस बांधायचे, आयर्न आणि स्टील लागणारच आहे. त्याच्यामुळे हे जर लॉजिक तुम्ही लावलं की जलद औद्योगिकरण कशामुळे होतं, तर लोह आणि स्टील. म्हणून तर बघा ना, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने हेवी इंडस्ट्रीज परकीय कंट्रीच्या मदतीने देखील उभारल्या. त्याचं कारण काय? भारत स्वतः उभारू शकत नव्हता का? भारताकडे तेवढं भांडवल नव्हतं, तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती त्या काळी, तेवढा पैसा नव्हता. आपण रशिया, ब्रिटन, अमेरिका, जर्मनी यांची मदत घेऊन भारतामध्ये, हा तसा प्रश्न येणारच आहे पुढे बघा. आपल्याला ह्याच पेपरमध्ये तसा एक प्रश्न येणार आहे की अमुक अमुक योजनेमध्ये हे प्रकल्प उभारले गेले होते, असा प्रश्न येणारच आहे पेपरमध्ये, त्यास मी तुम्हाला सांगेल. तर जलद औद्योगिकरणामध्ये हा हेवी इंडस्ट्रीज खूप महत्वाचे ठरतात. आणि आपला सेकंड फायर प्लॅन जो होता ना, त्याचा फोकस लक्षात घ्या, हा होता कुठला? हेवी इंडस्ट्रीज किंवा उद्योग. पहिल्या फायर प्लॅन मध्ये होता ऍग्रिकल्चर म्हणजे शेती होता, आणि सेकंड फायर प्लॅन मध्ये होता उद्योग होता, लक्षात घ्या. ठीक आहे, सगळं आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहेतच, याचं रेफरन्स आला म्हणून तुम्हाला सांगितलं. आणि सगळ्यात शेवटचा ऑप्शन की नवीन तंत्रज्ञानाचा वापर. आता बघा, आपल्याला माहिती की व्हेकल मध्ये खूप साऱ्या टेक्नॉलॉजी आल्यात आजकाल. सगळं ई झालं म्हणजे काय? इलेक्ट्रिक कार आल्यात, इलेक्ट्रिक बाईक आल्यात, त्याच्यामध्ये पण हायब्रिड कार देखील आल्यात. म्हणजे तुम्ही फ्युएल वापरू शकता नॉर्मल, आणि तुम्ही इलेक्ट्रिक वापरू शकता किंवा सोलार वापरू शकता. अशा भरपूर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आलेल्या आहेत. हायड्रोजन वरच्या देखील कार सध्या आलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत असते. फ्युएल मध्ये पण भरपूर सारे नॉर्म्स आलेत. पहिल्यांदा आपण फ्युएल नॉर्म वापरत होतो 4, आता आपण वापरतो 6. म्हणजे याच्यामध्ये पण टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली फ्युएलच्या बाबतीमध्ये. जसं की भारत नॉर्म्स, भारत स्टेज नॉर्म 4 होता, आता 6 केला आपण, राईट. तर नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला माहिती की इंडस्ट्रीमध्ये कुठल्या, तर वाहन इंडस्ट्रीमध्ये होत असतो. म्हणजे बघा, मी तुम्हाला या ठिकाणी कुठली फॅक्ट दाखवली नाही, म्हणजे तुम्हाला मी सिंपल बऱ्याचशा गोष्टी इंटरलिंक करून सांगितल्या. तुम्ही कसं स्वतःचं नॉलेज वापरून काय करू शकता, ऑप्शन पर्यंत पोहोचू शकता, करेक्ट ऑप्शन पर्यंत पोहोचू शकता. आणि त्या अँगलने आपण जर विचार केला, मग तुमचं कुठला आन्सर बरोबर येतं, तर तुमचा ऑप्शन येतं बघा 3, राईट. तर 3 नंबरचा ऑप्शन तुमचा बरोबर येतो. तर येतो तुमचा 60 प्रश्न. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, ते म्हणजे कॅग. तर कॅग यांना पुरवणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून किती दिवसाच्या आत ते लेखापरीक्षण अहवालावर टिप्पणी करू शकतात? हा थोडासा फॅक्च्युअल प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कॅगचा अभ्यास करता नो डाऊट, पण एवढा आपण बारीक वाचतो का? तर डिपेंड करेल की तुम्ही किती त्याच्यामध्ये दिवस कन्सिडर करताय. तर तुम्हाला काय करतो, थोडस काही गोष्टी फॅक्च्युअल दाखवतो. आता ऍक्च्युली राज्यसभेला देखील त्यांनी कॅगवर प्रश्न विचारला होता, पण तो सिंपल प्रश्न होता, ऍज सच काही डिफिकल्ट नव्हता. त्यांनी आय थिंक आर्टिकलवर प्रश्न विचारला होता कॅगच्या. तर बघा कॅग, आता कॅग मध्ये आपण स्टडी कंपॅरिझन मध्ये घेताना सीजे बरोबर घेतला होता, पण आता सध्या आपण कॅग बघा. कॅगचा आर्टिकल 148 हा प्रश्न यावर्षी विचारला होता. नंतर कॅग जे ऑडिट करतो त्याचा आर्टिकल 149,
नंतर त्याची वयोमर्यादा 6-65 वर्ष. बाकी मग त्याची पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतो. टॅक्सचा कायदा कुठला आहे? 1971चा कायदा आहे कॅगचा. त्याच्यामध्ये 1976 मध्ये बदल झाला होता आणि जे कॅगकडे एक्स्ट्रा काम दिलं होतं म्हणजे सेंटरचं ते अकाउंट देखील तयार करायचे ते काम काढून देऊन आता कोणाकडे दिले? ते सीजीए कडे दिलंय. ठीक आहे, राईट. सध्या आपल्याला माहिती आहे कॅग सध्या चेंज झालेत. गिरीश चंद्र मुर्मू होते आणि सध्या लेटेस्ट आय थिंक कॅग पुन्हा चेंज झालेले आहेत, राईट. तुम्ही एकदा चेक करून घ्या करंट अफेअर्स मध्ये. नंतर आता बाकी मग कॅगची भूमिका काय आहे? तर कॅगचं काम पहिली गोष्ट म्हणजे ऑडिटिंग करणं, नंतर अकाउंटिंग करणं आणि ऍडवायझरी रोल प्ले करणं. ऑडिटिंग कोणाचं करतं? सेंटर स्टेट दोघांचं करतं, लक्षात घ्या, राईट. अकाउंटिंग कोणाचं करतं? तर फक्त स्टेटचं करतं. ऍक्च्युअली पहिल्यांदा सेंटरचं पण करायचं पण ते काम सध्या सीजीए कडे दिलंय अकाउंटिंग करायचं काम. नंतर पुढचा ऍडवायझरी रोल, सरकारला सल्ला देण्याचं काम देखील कोण करत असतं? कॅग करत असतं. आता आपल्याला माहिती की कॅग वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिट करतं. त्याचे टाईप कुठले? तर रेग्युलेटरी प्रकारचे ऑडिट आहेत म्हणजे काय नियामक, नंतर परफॉर्मन्स लेवलचे ऑडिट म्हणजे संपादनूक, नंतर माहिती तंत्रज्ञान ऑडिट म्हणजे आयटी ऑडिट, नंतर सोशल ऑडिट म्हणजे सामाजिक लेखापरीक्षण आणि एन्व्हायरमेंटल. यापैकी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं रेग्युलेटरी, राईट. रेग्युलेटरी याच्यामध्ये देखील 2 प्रकार असतात. एक असं तुमचं कॉम्प्लायन्स ऑडिट आणि फायनान्शियल अटेस्ट म्हणजे जे काही समोरचे खर्च झालाय त्यांनी प्रॉपर रूल्स रेग्युलेशन फॉलो केलेले आहेत का ते सगळं चेक करायचं काम रेग्युलेटरी ऑडिट मध्ये होत असतं. ठीक आहे. आणि परफॉर्मन्स ऑडिट हे सेकंड ERC ने सजेस्ट केलं होतं. तुम्हाला प्रश्न विचारलाय काय? तर तुम्हाला आपले कॅग आहे ते काय करू शकतात? एक प्रकारचं सप्लिमेंटरी ऑडिटचा आधी देऊ शकतात. तर देऊ शकतात ना, ऍज अ ऑडिट म्हणून त्यांना तेवढा अधिकार आहे. ते घटनात्मक बॉडी, लक्षात घ्या, घटनात्मक संस्था आहे त्यामुळे त्यांना तेवढा अधिकार आहे. त्यामुळे याला तुम्ही नाकारायचा प्रश्नच नाही. ऑब्व्हियसली प्रश्न दिला त्यामुळे त्यांना नाकारायचा प्रश्नच नाही आपल्याकडे. पण त्यांनी विचारलंय काय की किती दिवसामध्ये तुम्ही टिप्पणी करू शकता? तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर लक्षात घ्या तुमचं 60 डेज, राईट. सॉरी तुमचं करेक्ट आन्सर 60 डेज. तर याच्यामध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला स्कोप नाही जास्त इलिमिनेशनला. म्हणजे तुम्ही म्हणत असाल की 30 दिवस, 90 दिवस, 120 दिवस, तर याचा करेक्ट आन्सर काय? तर तुमचं 60 डेज आहे. तर असे क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये येतात कारण कोर बुक मध्ये शक्यतो प्रश्न जास्त कव्हर नाही होत आणि आपण पण एवढे डिटेलमध्ये वाचत नाही. आपण काय शक्यतो आर्टिकल वगैरे वाचतो, त्यांचे ऑडिट वगैरे वाचतो, राईट. तर हे होतं तुमचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे तुमचे 62वा प्रश्न. सोपा प्रश्न आहे की तुम्हाला विचारले डीपी शीट मधील फरक. तर डिफरन्स बिटवीन फिजिकल डीपी शीट आणि इंटरेस्ट पेमेंट ड्युरिंग द इयर इज कॉल्ड. आता ऍक्च्युअली त्यांनी एका डीपी शीटची डेफिनेशन विचारले सरळ. हा कुठल्या प्रकारचा डीपी शीट आहे? डीपी शीट म्हणजे काय? सरकारला समजा 100 रुपये खर्च करायचा आहे आणि सध्या सरकारकडे 80 रुपये आहेत. तर सरकार 20 रुपये कुठून तरी काय घेईल? उसणं वगैरे घेईल. तर हा झाला तुमचा डीपी शीट म्हणजे सरकार एक्स्ट्रा खर्च करतंय. त्या पद्धतीने तुमच्याकडे पैसे आहेत 80 रुपये पण तुम्ही खर्च करता 100 रुपये, तर 20 रुपयाचा डीपी शीट या ठिकाणी क्रिएट झाला. त्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये आपल्या बजेटच्या चॅप्टरमध्ये पाहिलेल्या आहेतच. मी तुम्हाला काय करतो तर वेगवेगळ्या डीपी शीटची टाइप्स दाखवतो. मी तुम्हाला एक अंदाज दिली की कशा प्रकारे आपण हे डीपी शीट लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, बघा आता हे डीपी शीटचे वेगवेगळे टाइप्स आहेत. आपल्याला विचारलंय काय? तर त्यांनी विचारलेलं होतं आपल्याला की फिजिकल डेफिशिट आणि फिजिकल डेफिशिट मधून आपण इंटरेस्ट जर वजा केलं म्हणजे राजकोषीय त्रुटीमधून तुम्ही जर व्याज वजा केलं तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे डेफिशिट भेटतं? तर ते असं मित्रांनो प्रायमरी डेफिशिट. ठीक आहे, तर सिंपल बाकी डेफिशिट तुम्हाला माहिती असेल बजेटरी डेफिशिट म्हणजे काय? तर बजेटचे रिसिप्ट जे आहेत ना एक्सपेंडिचर मधून वजा करायचे. हे सिंपल झाले. पण ह्या गोष्टी आपण सध्या पाहत नाही. आपण मानतो कुठल्या? तर आपण फिजिकल डेफिशिट. तुम्हाला मी पाठीमागे एक लेक्चर मध्ये एका PYQ अनालिसिस मध्ये सांगितलं होतं बघा की सुकुमार चक्रवर्ती यांनी सांगितलं होतं की बजेट डेफिशिट तुम्ही 0 माना आणि तुम्ही काय काउंट करायला सुरुवात करा? तर तुम्ही फिजिकल डेफिशिट काउंट करायला सुरुवात करा असं सुकुमार चक्रवर्तींनी सांगितलं होतं. आणि त्यानुसार आपण मग 96 त्यांनापासून फिजिकल डेफिशिट मोजायला सुरुवात केली आणि त्यावेळेसपासून आपण बजेट डेफिशिट 0 मानतो, बजेटरी डेफिशिट 0 मानतो. तर प्रायमरी डेफिशिट आपण चालू केली 92-93 पासून, लक्षात घ्या. तर तुमची प्रायमरी डेफिशिट काय असतं? तर FD म्हणजे अर्थात फिजिकल डेफिशिट वजा इंटरेस्ट रेट म्हणजे जो काय सरकारने कर्ज घेतलंय ते व्याज जे द्यावं लागतं ना ते असतं तुमचं इंटरेस्ट, राईट. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसत असेल की तुम्ही काय करता याला प्रायमरी डेफिशिट घेऊन चाला तुम्ही. तुमचं प्रायमरी डेफिशिटची डेफिनेशन सरळ प्रायमरी डेफिशिटची डेफिनेशन विचारली. नंतर पुढचं आहे ते म्हणजे केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता तसं पाहिलं तर प्रश्न हा मीडियम टू डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये म्हणेल मी. कारण कसं एवढा जुना वित्त आयोग तुम्ही कधी वाचत नाही. तुम्ही वाचता कुठला लेटेस्ट वाला?
12, 13, 14, 15 हे लेटेस्ट आयोग आहे. तुम्ही एवढे जास्तीत जास्त करता, पण 7वा वित्त आयोग आहे शक्यतो आपण वाचत नाही. तरी देखील आपण ऑप्शन वाचून आपला क्वेश्चन बरोबर येते का ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि मी पण सजेस्ट करेल की एवढं जुनं आयोग शक्यतो वाचू नका. ठीक आहे, कारण कसं एवढे जुने प्रश्न विचारायचे चान्सेस शक्यतो कमी असतात. तुम्हाला लेटेस्ट वाले शक्यतो जर 3-4 मागचे माहित असेल तर बेटर राहतं. त्यांचे अध्यक्ष कोण, सचिव कोण, त्याचे सदस्य कोण, त्याचा कालावधी किती, त्याच्यामध्ये क्रायटेरिया किती दिलाय, किती टक्के भार दिलाय, कुठल्या कुठल्या गोष्टीला किती टक्के भार दिलाय, ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला काय करतो, याचा मी सरळ सरळ लेटेस्ट वाला जर तुम्हाला माहित असतील ना, लेटेस्ट वाल्याने देखील तुम्हाला प्रश्न लॉजिकली सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे, मी तुम्हाला सरळ सरळ लेटेस्ट वाले जे आहेत ना फायनान्स कमिशन ते दाखवतो, तुम्हाला एक अंदाज येईल. ते बघा, हे तुमचे फायनान्स कमिशनचा मी आपण काय केले ओव्हरऑल आपण कंपॅरिझन घेतलं की फायनान्स कमिशनचा आर्टिकल कुठे आहे तर 280. तर 12वा, 13वा, 14वा आणि 15वा असं आपण कंपॅरिझन मध्ये घेतलंय. ठीक आहे, तर आपल्या महत्वाचं काय एक्झामच्या अँगल म्हणजे क्वेश्चनच्या अँगलने म्हणतोय, हा क्वेश्चनच्या अँगलने आपल्याला विचारत त्यांनी भार कुठले कुठले आहेत. आता थोडंसं लॉजिक लावा तुम्ही या ठिकाणी. तर बघा, आपण 12व्या जो आयोग होता त्याच्यामध्ये वाटा किती दिला, 25% दिलाय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तो वाटत असेल की इकडे 25%, 13मध्ये 25%, पुढे जाऊन आपण केलाय 17.5%, पण तो त्याच्यामध्ये आकारचा वाटा देखील आपण ऍड केलाय, तो केलाय 10%. नंतर इकडं जो हा जो आहे की तो 12, 13, 14, 15 नुसार आपण लोकसंख्येला वाटा दिला 15%, आणि लोकसंख्या शास्त्रीय प्रगती दिलाय 12.5%. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली की लोकसंख्येला त्याने बऱ्यापैकी 25%च्या वरच वाटा दिलेला आहे. हे जर तुम्हाला बेसिक गोष्ट माहित असेल ना, आता तुम्ही प्रश्नाकडे या. ठीक आहे, तुम्हाला 7वा माहिती आहे, तुम्हाला लेटेस्ट तर माहिती ना, म्हणजे तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला लेटेस्ट वाले जे आपले वित्त आयोग आहे त्याला कम्पेअर करून आपण काय करू शकतो, या ठिकाणी काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचं लॉजिक म्हणा, इलिमिनेशन म्हणा, या ठिकाणी लावू शकतो. तर तुम्हाला मी जसं दाखवलं होतं की हे बघा, आपला हे 12वा, 13वा, 14वा आणि 15वा वित्त आयोग आहे. तर त्या अँगलने आपण जर विचार केला तर आपण या ठिकाणी निकष दिलेले आहेत की कुठल्या गोष्टीला किती वेटेज दिलंय. राईट, म्हणजे सेंटर जे कर गोळा करतं ते राज्यांना देण्यासाठी कुठला क्रायटेरिया लावतं, तिथे सगळा क्रायटेरिया दिलेला आहे, तो म्हणजे तुमचे निकष. तर लोकसंख्येसाठी आपण आता पाहिलं की 25% वेटेज जवळपास तुम्हाला दिसतं. हा, नंतरच्या काळामध्ये त्याला आपण थोडं वेगळे नावं दिलेत. म्हणजे लोकसंख्येला बघा, लोकसंख्या 1971 त्याला 17.5% वेटेज दिलं, आणि जनसांख्यिकी बदलला त्याला 10% वेटेज दिलं. आणि 15वालं जे आपलं फायनान्स कमिशन आहे त्याच्यामध्ये 2011च्या लोकसंख्येला 15% वेटेज आहे, आणि लोकसंख्या शास्त्रीय प्रगतीला 12.5% वेटेज आहे. पण या सगळ्यांचं आपण टोटल केली तर ती भरते 25%च्या वरच. राईट, आणि त्याच्यामुळे मग आपण आपला पहिला जो ऑप्शन आहे तो करेक्ट करू शकतो. म्हणजे भले तुम्हाला 7व्या वित्त आयोगानुसार माहित नसेल तरी तुम्ही काय करू शकता, लेटेस्ट वित्त आयोग जे आहेत ना त्याच्या डेटा घेऊन तुम्ही तो ऑप्शन करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर राज्यातील गरिबांसाठी 33% भार. ऍक्च्युली गरिबांसाठी असं तुम्हाला कुठंच दिसत नाही बघा. तुम्ही लेटेस्टचे जर सगळे निकष चेक केले तर गरिबांसाठी त्यांनी असं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला क्रायटेरिया दिलेलं दिसत नाही. त्याच्यामुळे हा ऑप्शन तुम्ही इझिली एलिमिनेट करू शकता गरिबांसाठी वाला. राईट, नंतर पुढचा आहे ते म्हणजे कुठला दरड उत्पन्नासाठी. तर दरड उत्पन्नासाठी देखील अशा कुठल्याही प्रकारचा क्रायटेरिया तुम्हाला लेटेस्टमध्ये दिसत नाही. राईट, त्याच्यामुळं तो देखील तुम्ही एलिमिनेट करू शकता. ठीक आहे, आणि राहतोय मग प्रश्न तुमचा राज्यामधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार. आता राज्यामधील उत्पन्नाची समानता म्हणजे काय, समजा या महाराष्ट्राचं लक्षात घ्या, उत्पन्न आहे 100 रुपये आणि बिहारचं आहे 50 रुपये. तर मग ह्या दोघांमध्ये कुठंतरी फ्युचरमध्ये पॅरिटी येण्यासाठी, समानता येण्यासाठी आपण काय करतोय, तर बिहारला लक्षात घ्या, हे समजा बिहार आहे, हे महाराष्ट्र आहे, तर बिहारला काय करतोय आपण, थोडासा त्या ठिकाणी थोडासा जास्त पैसा भेटतोय, कारण का त्या ठिकाणी मागासले पण आहे, त्याच्यामुळे उत्पन्न कमी. आणि ती पॅरिटी आणण्यासाठी म्हणजे डेव्हलप स्टेट आणि डेव्हलपिंग स्टेट याच्यामध्ये समानता आणण्यासाठी आपण अशा प्रकारचा भार त्या ठिकाणी देत असतो. तर हे तुम्ही आपण आत्ताच हे सगळे वेगवेगळे क्रायटेरियाचे पाहिले. कुठले, तर हे बघा, उत्पन्न दुरावा 50% वाटा दिलाय. इकडे खाली मग तुम्ही पाहू शकता वित्तीय क्षमता अंतर 37.5%, नंतर उत्पन्न दुरावा 50%, आणि मग खाली तुम्हाला दिसत असेल की उत्पन्न अंतर 45%. म्हणजे उत्पन्नाचं जे आहे ना, आपण म्हणतो जोपर्यंत पॅरिटी येत नाही त्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी वाटा दिलेला आहे. म्हणून तर तुम्हाला दिसत असेल की युपी, बिहार सारख्या राज्यांना ते कमी टॅक्स गोळा करत असून देखील त्यांना टॅक्स डिस्ट्रीब्युशनमध्ये जास्त वाटा भेटतो, आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्स देत असून देखील महाराष्ट्राला टॅक्समध्ये म्हणावा तेवढा वाटा भेटत नाही. तर याचं कारण हे की सगळे निकष त्याच्यामध्ये महत्त्वाचे रोल प्ले करत असतात. राईट, तर हे होतं तुमचं मित्रांनो प्रश्न क्रमांक 63.
यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 64. तर याच्यामध्ये प्रश्न विचारलाय काय, तर ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. अर्थात DICGC ऍक्ट जो आहे लक्षात घ्या, तो 2021 मध्ये मंजूर केला होता होता ठीक आहे. तर केला होता कारण का हा खूप न्यूज मध्ये होता आणि याच्यावर कॉन्ट्रोवर्सी देखील झाली होती. तर काय होती ते देखील मी तुम्हाला शॉर्टमध्ये तुम्हाला पुढे सांगेल. पुढचा ऑप्शन काय बघा, ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो आणि ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. ठीक आहे. आता हे जर तुम्ही ऑप्शन पाहिले तुमच्यापैकी बऱ्याच जणांना सेकंड आणि थर्ड मध्ये कन्फ्युज होऊ शकतो. तर DICGC हा जो टॉपिक आहे तुम्हाला मी एकदा शॉर्टमध्ये सांगतो आणि तुम्हाला एक अंदाज देतो की कशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. हा, तर बघा DICGC, तर DICGC साठी आपण ओव्हरऑल जर ब्रॉड कॅटेगरी कन्सिडर केली तर पत हमी संस्था नावाचा एक टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये म्हणण्यापेक्षा आपण आपल्या कोर बुकमध्ये म्हणूया. तर सिलेबसच्या अँगलने विचार केला तर पत हमी संस्थेमध्ये त्याच्यामध्ये पुन्हा देखील आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था स्टडी करतो. त्यापैकी एक म्हणजे ECGC अर्थात एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि DICGC अर्थात डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर ही जी संस्था होती मित्रांनो DICGC, ही ठेव विमा कायदा 1961 नुसार हिची स्थापना झालेली आहे. कशाची? DICGची स्थापना 1961च्या ठेव विमा कायद्यानुसार स्थापना झालेली आहे. तर स्थापना कधी झाली? तर स्थापना झाली 1972 मध्ये आणि पुढे जाऊन मग 1978 मध्ये दोन वेगवेगळ्या संस्थांची एकत्रीकरण करून आपण एकच संस्था स्थापन केली ती म्हणजे DICGC. म्हणजे सध्याची DICGC जी आहे ती 1978 ला स्थापन झालेली आहे. त्याचा मूळ कायदा 1961 आहे. राईट. तर ही संस्था काय काम करते तुम्हाला सांगतो. समजा तुमच्या बँकेमध्ये असं समजा की 5 लाख रुपये अडकलेत, म्हणजे तुम्ही 5 लाख रुपये सेव्हिंग डिपॉझिटमध्ये ठेवलेत आणि समजा तुमचा बँक डुबून गेली म्हणजे काय, ती दिवाळखोरणी गेली, डिफॉल्ट झाली. तर त्या केसमध्ये काय व्हायचं, म्हणजे पहिलं कसं होतं, तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत तुमचे पैसे रिटर्न भेटायचे. भले तुमचे त्याच्या 1 लाखाच्या वर किती पैसे असू द्या, तुम्हाला फक्त 1 लाख रुपये भेटणार. राईट. आणि हे पैसे कोण देतं? तर बँक देतं ना. ऑब्विसली तुमचे पैसे म्हणल्यावर बँक देणार, तर बँक पैसे देतं. राईट. तर 2021 मध्ये मित्रांनो जो कायदा आणला होता ना, त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी अशी होती की सरकारने या ठिकाणी ही जी अमाऊंट वगैरे याच्या म्हणजे छेडखानी केली होती. मग त्याच्यामुळे काय झालं, लोक थोडेसे नाराज झालते. खूप वातावरण पेटवलं होतं विरोधकांनी की लोकांचा पैसा सरकार काय करतंय, हडप करतंय त्या हिशोबाने. त्याच्यामुळे मग ती प्रोव्हिजन रद्द करण्यात आली. उलट सरकारने उलटं केलं. म्हणजे काय केलं, आधी 1 लाख रुपये होतं ना, आता ते 5 लाख रुपये केले. म्हणजे समजा तुमचं 5 लाखाचे रुपये किती पैसे असतील तर तुम्हाला 5 लाख रुपये तुमचे भेटणार. समजा कंपनी डुबली, तुमची कंपनी म्हणण्यापेक्षा बँक डुबली आणि तुमच्या बँकेमध्ये 5 लाख रुपये अडकले, तर तुम्हाला 5 लाख रुपये रिटर्न भेटणार. हा, पण 5 लाखच भेटणार. म्हणजे समजा 5 लाखाच्या वर असतील तर तुम्हाला 5 लाखच भेटणार. ठीक आहे. आता तुमच्यापैकी कुणी असं म्हणेल की सर माझे 1 लाख रुपये बँकेत अडकलेत, मला 5 लाख रुपये भेटतील का? तर नाही. लक्षात घ्या, तुमचे जेवढे पैसे अडकलेत ना, राईट, 5 लाखापर्यंत तुम्हाला तेवढेच भेटणार. 5 लाखाच्या वर जे आहे ते तुम्हाला भेटणार नाही. राईट. जेवढे पैसे आहेत 5 लाखापर्यंत तेवढेच भेटणार. असं म्हणू नका की तुम्ही 1 लाख रुपये ठेवले तर तुम्हाला 5 लाख भेटतात. असं नाही होत. सरकार किंवा बँक तुम्हाला फुकटमध्ये पैसे वाटत नाही. राईट. तर DICGC तर या संदर्भात काम करत असते. आणि याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो असतो ना विमा, जे कोणी डिपॉझिट धारक आहे त्या सगळ्यांचा विमा काढणं बँकांना कंपल्सरी असतं. लक्षात घ्या. राईट. ज्या काही विमा धारक व्यापारी बँका असतात ना, त्यांना अशा प्रकारचा विमा काढणं कंपल्सरी असतं. म्हणजे तुमचा विम्याचा हप्ता कोण भरतं? तर बँक भरते. आलं लक्षात? आपण नाही भरत. म्हणजे ज्यावेळेस उद्या समजा बँक डुबली तर त्या ठिकाणी मग बँक तुम्हाला पैसे देते 5 लाखापर्यंत, जर तुमचा पैसा तेवढा असेल तर. आणि मग 2021 पासून त्यांनी ही अमाऊंट वाढून 5 लाख रुपये केलेली आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता. थोडं करंटच्या अँगलने देखील हा प्रश्न न्यूजमध्ये होता. त्याला त्यांनी काय केले, त्याला स्टॅटिकची जोड दिली बघा. त्यामुळे प्रश्न थोडासा काय झालाय, बऱ्याच लोकांना डिफिकल्ट वाटला असेल, पण ज्यांनी करंट आणि स्टॅटिक दोन्ही कंबाईन करून वाचले त्यांना प्रश्न इझिली सॉल्व्ह झालेला असेल. तर ठेवी विम्याचा हप्ता ठेवीदाराकडे नाही, लक्षात घ्या, तर तो बँक स्वतः देते. लक्षात घ्या. त्याच्यामुळे सेकंड ऑप्शन रॉंग जातो आणि त्याच्यामुळे तुमचा आन्सर काय येतंय, तर ए आणि सी. राईट. त्या पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे आपला, एक सेकंद, त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुमचा 65 क्रमांक. आता बघा हा जो प्रश्न आहे ना, हाच प्रश्न त्याने 2023 ला थोडासा फिरून विचारलाय. म्हणून तुम्हाला म्हणतात की PYQ अनालिसिसचं महत्व काय आहे. तुम्हाला ऍटलिस्ट कळतं की कुठल्या प्रकारच्या प्रश्नावर, कुठल्या प्रकारच्या स्कीमवर
MPSC फोकस करत आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमचं प्रिपरेशन काय करू शकता, तर चॅनलाइज करू शकता, राईट. तर तुम्हाला मी काय करतो, सर मी दाखवते की कशा प्रकारे आपण मग अशी ती क्रोनॉलॉजी पाहिली होती की कशा प्रकारे ह्या सगळ्या रोजगार स्कीम येत गेल्या. तर बघा, आपण रोजगाराच्या स्कीम पाहिल्या होत्या, ग्रामीण मजुरी रोजगार योजनाचा कार्यक्रम पाहिला होता. त्याच्यामध्ये मनरेगा ही स्कीम कशी इव्हॉल्व झाली ते आपण पाहिली होती बघा, आठवते. तर अगोदर NREP स्कीम होती, त्याच्यामध्ये RLAGP स्कीम ऍड झाली बघा. NREP मध्ये RLAGP स्कीम ऍड झाली, त्याची झाली स्कीम पुढे JRY ची पुढे जाऊन झाली जवाहर ग्राम समृद्धी योजना. ठीक आहे, ह्या स्कीम मध्ये एम्प्लॉयमेंट ॲश्युअर स्कीम ऍड झाल्यानंतर हिची स्कीम झाली ते म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001 मध्ये. हे 2023 POIQ मध्ये विचारलं होतं, राईट. आणि SJRY मध्ये एक स्कीम ऍड झाली, नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. पुढे जाऊन तिची स्कीम झाली ते म्हणजे मनरेगा, राईट. मनरेगा नाव नंतर पडलं, आधी होती नरेगा, नंतर तिचं नाव पडलं मनरेगा. आणि त्याच्यानंतर मग लेटेस्ट वाली चालू आहे ते म्हणजे मनरेगा 2.0. तर अशा प्रकारे ही सगळी रोजगार योजनांची क्रोनॉलॉजी आहे, तुम्हाला पाठ करून ठेवायची. कारण बघा 22-23 सलग प्रश्न विचारलेत. जसं तुम्हाला आता मी सांगितलं, तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कधी चालू झाली, तर तुमची 2001 मध्ये 2 स्कीम मर्ज करून चालू झालेली आहे, आताच आपण पाहिलेलं. नंतर मनरेगा कधी सुरू करण्यात आली, मनरेगा फेब्रुवारी 2006 मध्ये. तर हे बरोबर आहे का मित्रांनो, फेब्रुवारी 2006? तर बरोबर आहे. कारण का, तर आताच तुम्हाला मी सांगितली क्रोनॉलॉजी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेट पण पाठ करावं लागतात. तर त्या डेटच्या अँगलने लक्षात घ्या, मनरेगा स्कीम 2 फेब्रुवारी 2006 ला, राईट. ही नरेगा स्कीम आली होती. नंतर 2 ऑक्टोबर 2009 ला याचं नाव काय केलंय, महात्मा गांधी असं दिलेलं आहे, राईट. म्हणजे 6ची स्कीम आहे. तसं तो ओव्हरऑल आपण बाकी गोष्टींचा विचार केला तर मनरेगा तुझा कायदा आहे ना, तो कायदा 2005चा आहे. ठीक आहे, म्हणजे कायदा 5चा आहे, ती स्कीम 2006ची, 2 फेब्रुवारी 2006ची. त्याचं मनरेगा नाव असं कधी झालंय, तर 2 ऑक्टोबर 2009 ला गांधीजी तिचं नाव मनरेगा असं झालेलं आहे. आणि 2012 मध्ये आपण मनरेगा 2.0 ही त्याचं मॉडिफाईड व्हर्जन लॉन्च केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी पाहू शकता, राईट. तर सिंपल प्रश्न होता. आता ही बघा स्कीम तुम्हाला शेवटचं ऑप्शन दिलं ना, की नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. तर तुम्हाला मी स्कीम दाखवतो, तुम्हाला अंदाज येईल. म्हणून म्हटलं की ही क्रोनॉलॉजी खूप महत्त्वाची आहे. या स्कीम मध्ये जे आपण वेगवेगळ्या क्रोनॉलॉजी घेत असतो. तर बघा, तुम्हाला 89 मध्ये स्कीम दिसेल की 1 एप्रिल 1989 ला एक स्कीम लॉन्च केली होती सरकारने, तिथे म्हणजे जवाहर रोजगार योजना. कुठली? JRY, जवाहर रोजगार योजना. 1 एप्रिल 1989 ची स्कीम आहे. याचं टार्गेट काय होतं, तर स्त्रिया, पॉवर्टी, बिलो पॉवर्टी लाईन, गरीब मागास जिल्हे, या सगळ्या गोष्ट यांचे टार्गेट होते. आणि मग जवाहर रोजगार योजना त्या ठिकाणी 1 एप्रिल 1989 ला सुरू झालेली होती. प्रश्न विचारला काय तुम्हाला, तर NRY अशी स्कीम या ठिकाणी दिसते का तुम्हाला ऑक्टोबर 1989 मध्ये, तर नाही. त्यामुळे ऑप्शन या ठिकाणी रांग जातोय बघा. त्यामुळे सी एलिमेंट जर आपण केला तर आपल्याला EB ऑलरेडी आपण घेत होतं, ऑलरेडी आपला AB आन्सर आहे, राईट. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजे या ठिकाणी फॅक्च्युअल डेटा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हा प्रश्न मी म्हणेल की बऱ्यापैकी फॅक्टने सॉल्व्ह होतो, लॉजिक या ठिकाणी कमी लागतं. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 66वा प्रश्न विचारलाय काय त्यांनी, NK सिंग कमिटी. हा देखील प्रश्न आपण 2023च्या POIQ मध्ये डिस्कस केलेला आहे. तर NK सिंग कमिटी फेमस आहे, लक्षात घ्या. FRBM कायदा आलता 2003 मध्ये, राईट. FRBM कायदा 2003 मध्ये कशासाठी आलता, तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार जो काही कर्ज काढून पंढरची वारी करते, म्हणजे काय, तर कर्ज काढून खर्च करते, त्याला कुठेतरी लगाम लावण्यासाठी, सरकारवर जर कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी अशा प्रकारचा FRBM कायदा आलता 2003 मध्ये. तर यांना काय करायचं होतं, तर 2008-9 पर्यंत RD आणि FD चे काही टार्गेट ठरवले होते त्यांनी. काय टार्गेट ठरवले होते, तर फिस्कल डेफिसिट 3% कमी करायचा आणि रेव्हेन्यू डेफिसिट तुमचा 0% कमी करायचा. असे टार्गेट त्यांनी ठेवलेले आहेत FRBMच्या कायद्याअंतर्गत. पण आपल्याला माहिती की वेगवेगळ्या कारणामुळे सरकार ते पाळू शकलं नाही आणि त्याच्यामुळे मग त्याला वेगवेगळ्या दृष्टीने कायम त्याला एक्सटेन्शन देत आलेलं आहे, कोण, सरकार. आणि मग सरकारने 2016 मध्ये एक NK सिंग कमिटी नेमली होती, कशासाठी, तर FRBM कायद्याला रिव्ह्यू करण्यासाठी, लक्षात घ्या, राईट. खूप फेमस कायदा आहे, आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न चुकून देऊ नका, राईट. FRBM कायदा. नंतर पुढचा आहे ते म्हणजे भारतामध्ये 1880 ते 1885 या काळात लहान जमीनधारकता होण्याची कारणे कुठली, राईट. म्हणजे भारतामध्ये जमीन आपल्याला समजा असं लक्षात घ्या की ही 100 गुंठ जमीन आहे, पण नंतर नंतर काय झालं, एका माणसाकडे 100 गुंठे होती ना, आता ती एका माणसाकडे 1-1 गुंठ्यावर जमीन आली. म्हणजे एवढे तुकडेवारी का झाली, याची कारण काय, असं त्यांना थोडक्यामध्ये विचारायचं. आलं लक्षात. तर अशी तुकडेवारी का झाली 1980 ते 85 काळामध्ये, अशी कुठली कारणं होती, ती कारणं महत्वाची आहेत. तर पहिलं कारण बघा की वारसा कायदा.
तर इनहेरिटन्स कायदा आपण म्हणतो. आपल्याला माहिती समजा एखादा माणूस वारला तर त्याच्या मुलाबाळांना काय भेटते, संपत्ती भेटते. समजा त्याच्या नावावर 10 एकर जमीन असेल आणि त्याला 5 मुलं असतील, राईट. आपण मुलंच पकडूया, म्हणजे सगळे आपत्ती म्हणून 5 पकडूया. तर ते काय होईल, जमीन प्रत्येकाला ऍटलिस्ट म्हणजे 2-2 एकर प्रत्येकाला भेटेल, राईट. म्हणजे या ठिकाणी काय झाली, 10 एकर जमिनीचे तुकडे झाले 2-2 एकर मध्ये. म्हणजे वारसा हक्क कायदा महत्वाचा आहे, हे बरोबर आहे. नंतर वेगाने वाढणारी लोकसंख्या. वेगाने वाढणारी लोकसंख्या कशी कारणीभूत आहे, तर एका तुम्हाला आता मी सांगितलं की समजा की आधी 10 लोक वाटेकरी होते, पण आता समजा जर 100 लोक वाटेकरी होत असतील त्या जमिनीसाठी, तर ऑब्व्हियसली काय होणार, ती जमीन काय भेटणार, प्रत्येकाला कमी प्रमाणात भेटणार. म्हणजे काय, जमीन धारक जे असते, लँड होल्डिंग जे असते ते कमी होणार मित्रांनो. हा कॉमन सेन्स तुम्हाला कळून जाईल ऑप्शन. नंतर पुढचं आहे ग्रामीण कर्ज बाजारीपणा. तर ग्रामीण कर्ज बाजारीपणामुळे देखील असं काय होऊ शकतं का, तर होऊ शकतं. याचं कारण का, तर पहिली गोष्ट म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याने काय केलं, तर एखाद्या सावकाराकडनं कर्ज घेतलं आणि त्याने ते कर्ज फेडलं नाही, तर काय होणार, त्याची जमीन जप्त केली त्याने समजा. किंवा एखाद्या शेतकऱ्याने लोन घेतलं, बँकेने त्याची जमीन जप्त केली, अजून काही गोष्टी असतील. किंवा त्याने काय केलं, कर्ज फेडण्यासाठी जमीन विकून टाकली. म्हणजे बघा ना, जमीन कमी कमी होत चालली, जमीन वाढत चालली का नाही होत चालली, वेगवेगळ्या कारणामुळे काय होते, जमीन कर्ज कमी कमी होत चाललेले आहे. त्याच्यामुळे पहिले 3 ऑप्शन तर आपले बरोबर दिसत आहेत. आता शेवटचा ऑप्शन बघा, वेगाने वाढत जाणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. संयुक्त कुटुंब व्यवस्था म्हणजे काय, ते जॉईंट फॅमिली. जॉईंट फॅमिली म्हणजे काय, ज्या ठिकाणी सगळं आई वडील, मुळे बाळ, चुलत चुलते सगळे लोक एकत्र राहत असतात. तर अशा प्रकारे जमीनची धारकता वाढेल का कमी होईल, अशा ठिकाणी ऑप्शन बघा ना तुम्ही, की वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. आपल्याकडे सध्या वातावरण उलट आहे ना. सध्या लोक बघा, काय लोकांना कसं पाहिजे असतं, लग्न झाल्यानंतर आई बापापासून सेपरेट राहतात, त्यांना स्वतंत्र फॅमिली हवी असते. त्याला न्यूक्लिअर फॅमिली आपण म्हणतो. न्यूक्लिअर फॅमिली सध्या यांचं प्रमाण वाढतंय. अर्बन एरियामध्ये बघा, हम दो हमारे दो त्या पद्धतीची फॅमिली असते. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला अजूनही जॉईंट फॅमिली दिसते, पण त्याचं देखील प्रमाण कमी होते. कारण आपल्याकडे अर्बनायझेशन वाढत चाललंय आणि ग्लोबलायझेशनच्या परिणामामुळे काय झालंय, तर आपल्याकडे न्यूक्लिअर फॅमिली वाढत चालली, जॉईंट फॅमिलीचं प्रमाण कमी कमी होत चाललंय. आता कुठेतरी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये जॉईंट फॅमिली दिसते, ते देखील त्याचं प्रमाण कमी कमी होत चाललंय. त्याच्यामुळे हा शेवटचा ऑप्शन उलटा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे डी तर येणार नाही आन्सरमध्ये. तर तुमचं ए बी सी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात. कशा प्रकारे आपण पाहिले, तर लहान जमीन धारकता होण्याची कारणं कुठली, तर तुम्ही ऑप्शन नीट वाचा. सिंपल प्रश्न होता. ॲज तुम्ही भले तुम्हाला माहित नसला असता तरी चालला असता, तुम्ही थोडंसं लॉजिक लावून या ठिकाणी सॉल्व्ह करू शकत असला असता. तुमचं सध्याचं नॉलेज वापरून, तुमचं लॉजिक वापरून, तुमचं वेगवेगळे टॉपिक्स इंटरलिंक करून अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, आता फॅक्च्युअल प्रश्न बघा, की रूरकेला, भिलाई, दुर्गपूर या ठिकाणी आपण मोठमोठे स्टील प्रकल्प उभारले होते, तर कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारले होते. यात मला तुम्हाला सांगितलं होतं बघा मागाशी, की पहिली पंचवार्षिक योजना जी होती ना, त्याचा मेन फोकस काय होता, कृषी होता, बरोबर का, कृषी होता. आणि दुसरा जे होतं ना, त्याचा मेन फोकस होता तुमचा उद्योग, हेवी इंडस्ट्रीज वगैरे, राईट. जर ह्या अँगलने विचार केला तर दुसरी पंचवार्षिक योजना तुम्ही डायरेक्टली आन्सर मार्क करू शकता. ठीक आहे, राईट. हा जर समजा एखाद्याला लॉजिकली जायचंच नाही, तुम्हाला फॅक्च्युअल माहित पाहिजे असेल, त्यांच्यासाठी देखील आपण डेटा दाखवून देऊया, की कशा प्रकारे अशा प्रकारचे तुम्ही फॅक्च्युअली पार्ट करून देखील करू शकता. मग तुम्हाला एकदम शुअर शॉट त्या ठिकाणी मार्क पाडायचे, तर तुम्हाला पाठ करण्याशिवाय पर्याय नाही. तर दुसरी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे आले होते त्यांनी, म्हणजे कुठल्या प्रकारचे त्या त्या ठिकाणी त्यांनी, एक सेकंद. हा तर बघा, आपली ही दुसरी पंचवार्षिक योजना आहे. तर दुसरी पंचवार्षिक योजनेचं काय आहे, कालावधी 1965 ते 61. याचे प्रतिमान कोणी होतं, म्हणजे मॉडेल कुठलं फॉलो केलं तर आपण, फेल्डर महालनोबिस मॉडेल. आणि महालनोबिस मॉडेलचा फोकस एक होता, की तुम्ही इंडस्ट्रीवर फोकस करा. इंडस्ट्रीवर फोकस केली की तुमच्या बाकीच्या सेक्टरची ग्रोथ ऑटोमॅटिक होऊन जाईल. जड व मूलभूत उद्योग, अर्थात ही भौतिकवादी अशा प्रकारची काय होती, प्लॅन होता, लक्षात घ्या, की हे तुमचं योजना होती, राईट. फॅक्च्युअली देखील तुम्हाला मी सांगितले आणि लॉजिकल देखील सांगण्याचा प्रयत्न केलाय. बाकी मग बाकी प्रकल्प तुम्हाला विचारू शकतात ना. आता बघा, तुम्हाला रूरकेला विचारलंय, भिलाई विचारले, दुर्गपूर विचारले, याचा अर्थ असा की बाकीचे विचारणार नाही. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये अशा कुठल्या प्रकारचे प्रकल्प आपण उभारले होते का, तर ते देखील विचारू शकतात. बघा, आपण दामोदर खोरं उभारलंय, भाकरनंगल प्रकल्प उभारलाय, कोसीवर धरण बांधलंय, हिराकूड धरण बांधलंय, सिंद्री खत प्रकल्प चालू केलाय, चित्तरंजन रेल्वे प्रकल्प आहे, पेरांबूर लोकोमोटिव्ह आहे,
हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनी आहे. अशा प्रकारचे प्रोग्राम आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये लॉन्च केलेले आहेत. राईट. तर प्रत्येक योजनेमधील तुम्हाला असे जर महत्त्वाचे प्रकल्प लक्षात ठेवले तर तुम्हाला ऑप्शन एलिमेंट करणं आणि मार्क्स देणं हे इझी होऊन जातं. तेव्हा तो तुमचा 768 वाला प्रश्न. पुढचा प्रश्न आपण पाहूया ते म्हणजे 69 वाला प्रश्न. तर खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे 2000चे उद्दिष्ट नाही? आयोगाचा फेवरेट धोरण म्हणजे 2000चं लोकसंख्या धोरण लक्षात घ्या. राईट. तर याच्यामध्ये 3 प्रकारचे उद्दिष्ट होते. शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म. हे तिन्हीचे तिन्ही तुम्हाला झोपेमध्ये देखील विचारलं तर आले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे. कुठली? पॉप्युलेशन पॉलिसी 2000. राईट. तर पॉप्युलेशन पॉलिसी 2000 मध्ये असं नेमकं काय होतं? तर आपण सगळं तुम्हाला मी काय करतो पुन्हा एकदा ओव्हरऑल आढावा दाखवून देतो की कशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न असे सिंपल प्रश्न चुकवायचे नाही. कारण का हे आयोगाचे फेवरेट टॉपिक आहेत आणि यातले फॅक्ट तुम्हाला शक्यतो तोंडपाठ पाहिजेत. राईट. हां. तर बघा भारताचे जे लोकसंख्या धोरण आपण पाहतो 2000चं आयोगाचा फेवरेट टॉपिक. याच्यामध्ये 3 प्रकारचे उद्दिष्टे होते. अल्पकालीन, मध्यकालीन, दीर्घकालीन. अल्पकालीनमध्ये काय असतं? तर सगळ्या अल्पकालीन गोष्टी जसं की फॅमिली प्लॅनिंगसाठी आवश्यक संसाधनांचा पुरवठा करणं, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा त्याचा यांचा पुरवठा करणं. राईट. आणि तुम्हाला विचारलं काय? तर तुम्हाला त्याने विचारलं की उद्दिष्ट कुठलं नाही. आता बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं. तर हे असणारच ना ऑब्व्हियसली, बरोबर का? तुम्ही लोकसंख्येला टार्गेट करताय. नंतर सार्वत्रिक लसीकरण, युनिव्हर्सल इम्युनायझेशन आहे का? असायलाच हवं. नंतर गरीब मुलांसाठी मध्यान्ह योजना म्हणजे मिड डे मील स्कीम. तर आपल्याला माहिती आहे मिड डे मील स्कीम कधी चालू होती? 15 ऑगस्ट 1995ला मिड डे मील स्कीम चालू झाली होती. त्यामुळे असा ऑप्शन तुम्ही पहिल्यांदा एलिमिनेट करायचा. आणि हम दो हमारे दो, 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन. तर 2000चं जे लोकसंख्या धोरण होतं त्याच्यामध्ये मेन फोकस काय होता? तर हम दो हमारे दो म्हणजे काय? नवरा बायको दोघं जण आणि त्यांची 2 मुलं बाळं असं त्यांनी क्रायटेरिया ठेवला होता, लक्षात घ्या. तर हे उद्दिष्ट आहे. आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं आहे का? तर ऑब्व्हियसली असणारच. राईट. बालमृत्यू म्हणा किंवा माता मृत्यू म्हणा यांचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. बघा अर्भक मृत्यू दर कमी करायचे, माता मृत्यू दर कमी करायचे. असे नाही त्या मॉर्टॅलिटी रेट आपल्याला मॉर्टॅलिटी रेट कमी करायचे आहेत. बाकी मग तुम्ही असू शकता की सगळ्यांचं लसीकरण करायचंय. बघा तुम्हाला दिसतंय सार्वत्रिक लसीकरण म्हणजे काय? युनिव्हर्सल इम्युनायझेशन करायचंय. नंतर आपल्याला ह्या मॉर्टॅलिटी रेटमध्ये कोणाकोणाचं कमी करायचंय? चाइल्डचं कमी करायचंय, माताचं कमी करायचंय. हे सगळ्यांची गोष्टी करायच्या आहेत. आणि मग बाकी तुम्ही पाहू शकता की हम दो हमारे दो तुम्हाला आताच मी सांगितलं. तुमचा फर्टिलिटी रेट हा 2.1% पर्यंत कमी करायचा आहे. ठीक आहे. इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी किती टक्क्यांपर्यंत आणायची आहे? तर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी म्हणजे हॉस्पिटल सारख्या ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी डिलिव्हरी करण्याचं प्रमाण 80% पर्यंत आणायचं. आणि एक्सपर्ट व्यक्तीद्वारे डिलिव्हरी जी होईल ती प्रमाण 100% पर्यंत आणायचे. बाकी गोष्टी तुम्ही निवांत असू शकता, ह्या महत्त्वाच्या होत्या. आणि मग लाँग टर्मसाठी उद्दिष्ट काय होतं आपलं? तर 2045 पर्यंत आपली लोकसंख्या आपल्याला स्टॅबिलाईज करायची आहे. असं लोकसंख्या धोरण 2000चे टार्गेट्स होते. आणि सिंपल प्रश्न होता. ॲज सच काय डिफिकल्ट काही कॅटेगरी आपण नाही. याच्यामध्ये रॉंग ऑप्शन विचारला होता. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. तो म्हणजे खालीलपैकी कोणता हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणाम परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही? म्हणजे काय विचारलंय? खालीलपैकी कुठला हा क्वांटिटेटिव्ह मेजर नाही, लक्षात घ्या, मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर आर-बी-आय संदर्भात हा प्रश्न आहे. राईट. तर मॉनिटरी मेजर्स इम्प्लिमेंट करण्यासाठी कुठल्या प्रकारचे साधने वापरले जातात, वापरले जात नाही यांच्या दृष्टीने हा प्रश्न विचारला गेला आहे. सिंपल प्रश्न आहे. तर देखील मी तुम्हाला काय करतो, अधिक माहितीसाठी काही गोष्टी दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे ही मॉनिटरी पॉलिसी वेगवेगळे धोरण राबवत असते. तर बघा चलनविषयक धोरणाची साधने. तर 2 प्रकारचे आपल्याला साधने माहिती आहेत. एक आहे तुमचं क्वांटिटेटिव्ह, दुसरं आहे क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्हमध्ये देखील 2 प्रकारचे आहेत. एक आहे प्रत्यक्ष, दुसरं आहे अप्रत्यक्ष. बरोबर? तर पूर्ण प्रश्नाकडे आपण जाऊया. त्याने विचारलंय काय? खालीलपैकी कुठला हा क्वांटिटेटिव्ह मेजर नाही? आता बँक रेट आहे का? तर आहे ना. बघा आता आपण पाहिलं. बँक रेट आहे का? हा क्वांटिटेटिव्ह मेजर आहे. भले तो अप्रत्यक्ष असेल, पण बँक रेट आहे का? हो, तर आहे. त्याच्यानंतर बँक रेट नंतर पुढचा काय ऑप्शन? तर तुमचा नैतिक समजावणी. नैतिक समजावणी म्हणजे काय? तर आर-बी-आय काय करते? बँकांना थोडासा डोस देते, लक्षात घ्या. डोस कुठला? तर मॉरल बूस्ट देते. तर बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो की नैतिक समजावणी करते त्यांची बँकांची. की तुम्ही अशा प्रकारे पैसे सुधारू शकता, अशा प्रकारे घोटाळे कमी करू शकता. अशा प्रकारची नैतिक समजावणी आपण क्वालिटेटिव्ह वेने करतो, इन्फॉर्मल वेने करतो. ते आपण क्वांटिटेटिव्ह वेने करत नाही. त्याच्यामुळे हा ऑप्शन तुमचा रॉंग असेल, लक्षात घ्या, नैतिक समजावणी. पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे रोख राखीव प्रमाण अर्थात कॅश रिझर्व्ह रेशो. हा सिंपल ऑप्शन आहे. बघा कॅश रिझर्व्ह रेशो आहे का? तर डायरेक्ट जे आहेत ना क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट, तर क्वांटिटेटिव्ह मध्ये 2 प्रकारचे आहेत. एक आहे तुमचं एस-आर-आर, एस-एल-आर, दुसरा आहे सी-आर-आर. तर सी-आर-आर म्हणजे काय?
ठराविक रक्कम बँकांनी ही RBI कडे ठेवावी लागते, त्याच्यावर त्यांना कुठल्या प्रकारचे व्याज भेटत नाही, तर त्याला म्हणतो आपण CRR, राईट. तर आणि पुढचं त्याच्यामध्ये ऑप्शन होतं म्हणजे SLR, म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. जसं CRR आहे तसं LR आहे. आणि दुसरी ह्या प्रत्यक्ष पद्धतीने राबवले जाणारे राजकोषीय फिस्कल मॉनिटरी पॉलिसीचे हे काय आहेत घटक आहेत कुठले, तर आता सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट, इनडायरेक्ट, राईट. त्याच्यामध्ये किंवा मग क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह अशा प्रकारचं क्लासिफिकेशन तुम्ही वेगवेगळ्या अँगलने करू शकता. अशा प्रकारे हा प्रश्न सिंपल कॅटेगरीमध्ये म्हणू शकतो आपण. तर या ठिकाणी कंबाईनचं 2022 POQ अनालिसिस संपलेलं आहे. तुम्हाला ज्या गोष्टी लेक्चर करताना लिहूशी वाटतात तर तुम्ही तुमची प्रिंट आणून त्याच्यावर लिहू शकता, राईट. आणि मार्केटमध्ये ऑलरेडी सगळे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. तर त्या दृष्टीने तुम्ही कंबाईनची 15 पैकी 15 देखील घेऊ शकता. जर तुमच्यापैकी कोणी आपलं पुस्तक रेफर केलेलं नसेल तर तुम्ही ते रेफर करून इकॉनॉमिक्समध्ये तुमची जी भीती असते की इकॉनॉमिक्समध्ये मार्क येत नाही, तर ती भीती कुठेतरी निघून जाईल. कारण आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 आपल्या पुस्तकातनं जवळपास 20पेक्षा जास्त प्रश्न हे डायरेक्टली रिपीट झालेले आहेत. म्हणजे फक्त इकॉनॉमिक्स नाही, तर काही क्वेश्चन पॉलिटीचे, काही करंटचे, काही जॉग्राफीचे, असे मिळून टोटल 20 ते 22 प्रश्न आपल्या बुकमधनं आलेले आहेत, राईट. त्याच्यामुळे तुम्ही बुक घेऊन तुम्हाला कुठल्या प्रकारचा लॉस होणार नाही. उलट तुम्हाला बुक वाचताना तुम्ही PYQच रिवाईज करत आहात का एक प्रकारचा एक तुम्हाला भास होईल. कारण का आपण PYQ देखील ऑलमोस्ट सगळेच टाकण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे, राईट. तर अशा प्रकारे आपलं कंबाईन PYQ अनालिसिस 2022 लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. या ठिकाणी थांबूया.